नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया. दत्तात्रय होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाहपदी निवड झालेली आहे. गेल्या 12 वर्षांपासून हे पद भैयाजी जोशी यांच्याकडे होतं. त्यांच्या 4 टर्म पूर्ण झाल्यानंतर आज होसबळे यांची सरकार्यवाहपदी निवड झालेली आहे. संघात निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीनं अर्थात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची गेल्या 2 दिवसांपासून बंगळुरूमध्ये बैठक सुरू आहे. त्यात आज हा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे. होसबळे हे आतापर्यंत सहसरकार्यवाह म्हणून कार्यरत होते. संघाची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. थेट जाऊया तिकडे. समाज की सेवा भी की, समाज के सहयोग के साथ सबके सेवा की. लाखों करोड़ों की संख्या में लोगों तक का दैनंदिन जीवन की आवश्यकताओं को, भोजन है, अक्की है, दवा है, अन्य वस्तुएं हैं, इसको पहुंचाने का कार्य स्वयंसेवकों ने किया. समाज के धन्यवाद तो हम नहीं चाहते. ये समाज के ऋण चुकाने का एक सेवा करने का एक मौका जब मिला, स्वयंसेवक कभी पीछे हटे नहीं है. उस दौरान में भी विशाखापट्टनम में या और कहीं और भी कुछ दुर्घटना हुई. कहीं आए लेक हुआ, कहीं बाढ़ आए, तो उस समय भी स्वयंसेवकों ने कार्य किया. तो इसके विस्तार में मैं नहीं जाऊंगा. हमने एक प्रस्ताव भी पारित किए हैं. द रेजोल्यूशन पुट्स ऑन रिकॉर्ड इट्स हाई अप्रिसिएशन, अखिल भारतीय प्रतिनिधि सभा अप्रिसिएशन of the entire society of this country, entire nation. During this period, the government and all the governments, to the maximum possible extent, they have tried to do their best. Anybody can find mistakes here and there. But in a trying period, a nation has to stand as one. And that has been the history in the different parts of the world during a crisis. Maybe world wars, maybe natural calamities. A nation has to stand as one in order to fight against such calamities. A pandemic was one such. तो इसलिए पूरे भारत एकजुट होकर खड़ा रहा और इस महामारी के संकट को सामना करने में अद्भुत सफलता पाई. मैं ये नहीं कह सकता कि पूर्ण रूप से हो गया, क्योंकि अभी भी द पैंडेमिक इज, द फियर इज लर्किंग एवरीवेयर. एवरी डे सम केसेस आर being reported, but to a great extent, the nation has shown its innate strength, its power, its adaptability, इट्स कंसर्न. तो इसलिए भारत के लोग इस ट्राइंग पीरियड में, इस हार्डशिप में स्वावलंबी बनकर रहने का प्रयत्न किया. तो इसलिए पीपीई वेंटिलेटर्स बनाने में हम कामयाब रहे. दवा बनाए, केवल अपने देश के लिए नहीं, दूसरे देशों के लिए भी देने लायक हमने बनाया. और बहुत लोगों का कष्ट हुआ, खास करके डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडिक्स, सिक्युरिटी पर्सनल, पोलीस. संघाची ही पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माझे वरिष्ठ सहकारी मिलिंद भागवत आहेत सध्या. मिलिंद, आपण बघतो दत्तात्रय होसबळे आता नवे सरकार्यवाह असणार आहेत. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य,
सगळा देश एका वेगळ्या परिस्थितीतनं जातोय, तसं संघातही काही मोठे बदल होत आहेत. दरवर्षी संघाची वार्षिक सभा असते, त्यात सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू होत असतो. तसा संघाच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांचा सगळ्यांचं अहवाल सादरीकरण झालं आणि यामध्ये महत्वाची गोष्ट झाली ती दत्तात्रय होसबाळे हे आता सरकार्यवाह झाले. सरकार्यवाह म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या कंपनीचा सीईओ जसा असतो तसं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपण थेट जाणार आहोत हाफकिन इन्स्टिट्यूट इथं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या हाफकिन इन्स्टिट्यूट मधल्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत आहेत. थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये भेट देत आहेत. तिथल्या अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत चर्चाही करतायत. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसी संदर्भातलं काम सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला ही भेट दिलेली आहे. अधिकाऱ्यांसोबत लसी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा देखील केलेली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटची त्यांनी पाहणी देखील केलेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत सध्या. उदय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पाहणीसाठी म्हणून दाखल झालेले आहेत. अधिकाऱ्यांसोबत त्यांनी लसी संदर्भात आणि तिथल्या कामकाजासंदर्भात चर्चा देखील केलेली आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल होताच त्यांनी पाहणी दौऱ्याला जी सुरुवात केलेली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय दर्जेदार अशी संस्था मानली जाते, कारण पोलिओचे सर्वाधिक डोस याच इन्स्टिट्यूटमध्ये निर्माण केले जातात. महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पोलिओचे डोस जे पुरवण्याचं काम जे आहे हाफकिन इन्स्टिट्यूट करते आहे. गेले कित्येक दशकं हे काम जे आहे हाफकिन इन्स्टिट्यूट करते आहे आणि आज याच संस्थेमध्ये सध्या जे कोविडचा पेंडेमिक काळ सुरू झालेला आहे, या पेंडेमिक काळामध्ये देखील जे काही प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यात येते त्याचं उत्पादन देखील या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये करता येऊ शकते असा विश्वास हाफकिन इन्स्टिट्यूटला आहे, तिथल्या वैज्ञानिकांना आहे. त्यामुळे ही राज्य सरकारची स्वायत्त संस्था आहे. जर का राज्य सरकारला केंद्र सरकारकडून पुरेसा पुरवठा होत नसेल तर मग राज्य सरकार स्वतःच अशा प्रकारची लस जी आहे ती निर्माण करू शकते आणि आवश्यकतेनुसार संपूर्ण राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये जाऊन या लसी जी आहेत त्यांचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य सरकार देखील चालवू शकते असा एक विश्वास कुठेतरी राज्य सरकारला वाटतो. त्यामुळे राज्य सरकार आता स्वबळाचा विचार करते आहे की आपली जी स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेमार्फतच लस निर्माण करण्यात यावी, जेणेकरून केंद्र सरकारकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये. सध्या जे काही राज्याला लसीची जी मागणी आहे त्या मागणीनुसार पुरवठा होत नाहीये अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी एक पाऊल उचललेलं आहे की आपण स्वतः स्वबळावरती लस निर्माण करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये लसीकरण कार्यक्रम जो आहे अधिक वेगाने करावा. या दृष्टिकोनातून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हाफकिन इन्स्टिट्यूटमधल्या सर्व मोठे डायरेक्टर्स आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्याशी चर्चा करतायत, पाहणी देखील करतायत आणि एकूणच जर का पोलिओच्या डोसची जे निर्माण इथे होत असेल तर त्याच ठिकाणी कोविडसाठी प्रतिबंधात्मक लस जी आहे तिची देखील निर्माण इथे करता येऊ शकतो. याची चाचपणी आता इथे सुरू आहे. मुख्यमंत्री आता थोड्या वेळात बैठकीला देखील सुरुवात होते आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय राज्य सरकारचा ते आपल्याला पाहावं लागेल. बिलकुल उदय, या संदर्भात हाफकिन इन्स्टिट्यूटला काही निधी केंद्र सरकारकडनं मिळू शकेल का, किंवा इथल्याच या इन्स्टिट्यूटमध्येच लस बनवण्यासंदर्भात काही तात्पुरती सोय करता येऊ शकेल का? या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? अधिकाऱ्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दलचा काही तपशील कळू शकलाय का? हा अगदी बरोबर आहे, कारण जर का लस निर्माण करायची असेल तर निश्चितच हाफकिन इन्स्टिट्यूटला एक मोठ्या निधीची गरज आहे. गेले काही दशकं या हाफकिन इन्स्टिट्यूटकडे दुर्लक्ष झालेले आहे, राज्य सरकारचं असेल, केंद्र सरकारचं असेल, कारण देशाला सर्वाधिक डोस पुरवणारी ही संस्था आहे. मात्र या संस्थेकडे आता गरज निर्माण झाल्यानंतर लक्ष देण्यात येत आहे, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल. आणि राज्य सरकार आता या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणते आहे, तर स्वायत्त संस्थेला आर्थिक पुरवठा करून इथे लस निर्माण करण्यासाठी जे काय आवश्यक गरजा आहेत ते इथे निर्माण करण्यात येतील आणि त्यानुसार इथे लस निर्माण करण्यात येतील. सर्वात प्रथम जी काय आर्थिक तरतूद आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरच इथे लसचं निर्माण करण्याचं काम जे आहे अधिक वेगाने सुरू करण्यात येईल. बिलकुल
उदय, आणि त्यासोबतच मुख्यमंत्री यानंतर माध्यमांशी संवाद साधून काही महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे का हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात? सगळ्यात महत्त्वाची जी आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार हाफकिन इन्स्टिट्यूटमधले जे कर्मचारी आहेत, जे वैज्ञानिक आहेत, त्यांचा एक असा विश्वास आहे की जवळपास एका महिन्याभरामध्ये आम्ही कोविड प्रतिबंधात्मक लस जी आहे ती 1 कोटीच्या आसपास आम्ही निर्माण करू शकतो। जर का 1 कोटी आम्ही लस जी आहे फक्त एका महिन्यात जर निर्माण करू शकत असो तो पुढच्या 5 ते 7 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यभरातल्या जनतेला आपण कोविड प्रतिबंधात्मक लस जी आहे ती आपण पुरवू शकतो। त्यामुळे राज्य सरकारची आता जी महत्त्वाची बैठक सुरू आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, ज्यामध्ये सर्व वैज्ञानिक आणि डायरेक्टर्स हाफकिन इन्स्टिट्यूटचे उपस्थित आहेत। जर का त्यांना मंजुरी मिळाली तर इथेच एक छोटीशी पत्रकार परिषद देखील होऊ शकते, ज्यामध्ये मुख्यमंत्री याची घोषणा करू शकतात की या हाफकिन इन्स्टिट्यूटचा फायदा राज्य सरकार घेत आहे आणि राज्य सरकार आता स्वबळावरती लस निर्माण करत आहे आणि ही लस जी आहे संपूर्ण राज्यभरातल्या जनतेला अधिक वेगाने मिळू शकते। जर का आपण पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून म्हणू शकतो की जसं एक हाफकिन इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की जवळपास 1 कोटी लसीचं उत्पादन जे आहे ते फक्त एका महिन्यामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये निर्माण होऊ शकतं। त्या दृष्टिकोनातून हाफकिन इन्स्टिट्यूटची तयारी देखील सुरू झालेली आहे। आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागेल। बिलकुल उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिलेली आहे। तिथल्या अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी, वैज्ञानिकांशी त्यांनी चर्चा देखील केलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड भागातल्या लोटे MIDC मधल्या एका केमिकल कंपनीत अचानक स्फोट झाला होता। घरडा केमिकल कंपनीत प्लांट क्रमांक 7 मध्ये अचानक स्फोट झाल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय। 3 ते 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार करून पुढच्या उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलेला आहे। दरम्यान हा स्फोट नेमका कसा घडला, सध्या या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये आज 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला। आपल्यासोबत या कंपनीचे जे मॅनेजर आहेत ते आहेत। भोसले साहेब, तुम्ही सांगा नेमकं सकाळी काय झालं आणि आता काय परिस्थिती आहे? सकाळी 8:30च्या दरम्याने चार्जिंग प्लांटमध्ये चालू होतं आणि त्यावेळेला तिथे अचानकपणे फायर लागली, एवढं आम्हाला सुरुवातीला कळलेलं आहे। एक्झॅक्टली आगीचं कारण काय समजलेलं नाही आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। तर त्यामध्ये तिथे जवळपास असणारे जे ऑफिसर्स होते, प्लांट मॅनेजर होते, ते थोडे इंजर्ड झालेले आहेत आणि त्यांना आम्ही कळवणीला शिफ्ट केलेलं आहे। सर, एकंदरीत किती जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचं कळते आणि किती जण जखमी आहेत? किती प्लांटमध्ये लोक काम करत होते त्यावेळेला? प्लांटमध्ये 2 प्लांट म्हणून तिथे जवळपास 39 लोक काम करत होते आणि त्यापैकी 4 जणांना जास्त जे इंजर्ड झाले त्यांना कळवणीला शिफ्ट केलेलं होतं आणि ते तिकडनं आता मेसेज येतोय की ते बहुतेक घेत असावेत आणि एक इंजर्ड आहे, त्याला घरडा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याला ऐरोलीला बर्निंग हॉस्पिटलला शिफ्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ताबडतोब। या आपल्यासोबत आता या गावचे जे सरपंच आहेत ते आपल्यासोबत आहेत। साहेब, एकंदरीतच बघितलं तर या आठवड्यातली दुसरी घटना ह्या MIDCमध्ये आहे, काय सांगाल तुम्ही? कोण दोषी आहे, काय कोण कमी पडते? दुर्दैवी म्हणायला पाहिजे, कारण या आठवड्यामध्ये 2 घटना आणि दोन्ही चांगल्या कंपन्यांमध्ये झाल्या आणि तसं पाहिलं तर या कंपन्यांमध्ये सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाते। गेली अनेक वर्ष जबाबदारीने वागणाऱ्या या कंपन्या आहेत आणि हे कशामुळे घडतंय, काय घडतंय याचं निश्चित इन्व्हेस्टिगेशन ते करतील लवकर आणि त्याच्यावर सोल्युशन काढतील असं मला विश्वास आहे। एकंदरीत बघितलं तर या आठवड्यातली दुसरी घटना आहे। दोन्ही मोठ्या कंपन्यांमध्ये हादसा झालेला आहे। घरडा केमिकल्स ही खरंच खूप प्रिकॉशन पाळणारी कंपनी म्हणून सर्व परिचित आहे। असं असताना सुद्धा हा जो अपघात झाला आहे, या अपघातामध्ये आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याचे आपल्या समोर आलेलं आहे। एकंदरीतच आता उपविभागीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या प्रकरणाचा जो तपास आहे हा सुरू केला आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। एका ब्रेकची वेळ झालेली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। NIAची टीम सचिन वाझेच्या घरी पोहोचलेली आहे। ठाण्यातल्या साकेत कॉम्प्लेक्स इथं सचिन वाझेचं घर आहे। या ठिकाणी NIAची टीम पोहोचलेली आहे। NIAनं 3ऱ्यांदा साकेत कॉम्प्लेक्समध्ये येत वाझेच्या घरी चौकशी केलेली आहे। NIAची टीम सचिन वाझेच्या ठाण्यातल्या साकेत कॉम्प्लेक्समधल्या घरी पोहोचलेली आहे।
चौकशीसाठी साकेत कॉम्प्लेक्समध्ये एनआयएची टीम येण्याची ही तिसरी वेळ आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अजित, ठाण्यातल्या वाझेच्या घरी एनआयएची टीम पोहोचल्याची माहिती मिळतेय, काय अपडेट? अजिंक्य, आज साधारणपणे 10च्या सुमारास एनआयएची टीम जी आहे ती ठाण्यामधलं मनसुख हिरण यांचं जे क्लासिक डेकोर आहे नौपाडाला दुकान आहे त्या ठिकाणी येऊन गेली. तिकडे त्यांनी काही काळ तपास केल्यानंतर हीच टीम जी आहे ती साकेत कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणी सचिन वाझे राहतात त्या ठिकाणी आता ते माहिती घेत आहेत. इमारतीतल्या काही लोकांची चौकशी करतात. त्याच पद्धतीनं सचिन वाझे यांचं घर जे आहे त्या घरातील पुन्हा छाननी करतायत आणि एकंदर एटीएसच्या अधिकाऱ्यांना तपासामध्ये काही नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्या गोष्टी अनुषंगे हा सगळा तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर इमारतीतील काही रहिवासी जे आहेत त्यांच्याकडून सचिन वाझे यांच्यावर माहिती घेतली जाते की साधारणपणे या फेब्रुवारी महिन्यामध्ये सचिन वाझे यांनी ह्या गाड्या ज्या होत्या, प्राडो गाडी असेल किंवा हिरव्या रंगाची गाडी असेल, त्यानंतर इनोवा गाडी असेल, या गाड्या किती वेळा इथं आणल्या होत्या, कशा पार्क केल्या होत्या, इमारतीतील जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची देखील चौकशी केली जाते. त्या सगळ्यांचे जबाब नोंदवले गेले होते. पण काही अंशी याच्यामध्ये तपासामध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एनआयची टीम जी आहे ती सचिन वाझे यांच्या साकेत कॉम्प्लेक्स इथं पोहोचून चौकशी करते आणि माहिती घेते. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊया तिकडे. विचार मांडले आणि आम्ही असा निर्णय केला, त्याच्यामध्ये आता पालकमंत्री त्या संदर्भात अधिकृत घोषणा करतील. पण कंप्लीट लॉकडाऊन करायचं नाही, काही निर्बंध मात्र ठेवायचे. थोडे कडक निर्बंध मात्र आपल्याला ठेवावे लागतील, कारण 3,000 3,500 पेशंट्स येत आहेत. त्यामुळे पण त्याचे नीट SOP तयार करायचे आणि कोणाच्या रोजगारावर एकदम गदा येणार नाही अशा प्रकारचे SOP या त्या ठिकाणी तयार करायचे, असा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की एकूणच या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. विशेषतः वॅक्सिनेशनच्या संदर्भात या ठिकाणी आमचे माननीय महापौर आणि प्रवीणजी दटके वगैरे यांनी सगळ्यांनी मागणी केली की शहरामध्ये आत्ता फक्त 88 सेंटर या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक सेंटर झालं पाहिजे. 151 सेंटर हे शहरामध्ये सुरू झाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्यावर आता ते सेंटर वाढवण्याचा निर्णय हा घेऊ म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ग्रामीण भागामध्ये 79 सेंटर आता वॅक्सिनेशनचे चालू आहेत आणि 31 सेंटर या 3-4 दिवसात आम्ही सुरू करू असं सांगितलं आहे. पण ही सेंटरची संख्या कमी होईल आणि म्हणून केंद्र सरकारने सब सेंटर लेवलपर्यंत वॅक्सिनेशन सेंटर सुरू करता येतात आणि आपल्याकडे सब सेंटर लेवलवर जर सुरू केलं तर जवळजवळ अजून 250 सेंटर्स त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येतात. तर तीही मागणी आम्ही केली आणि त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आणि ते प्रयत्न करणार आहेत की तशा प्रकारे आपण सेंटर्स वाढवू. आम्ही ही मागणी केली आहे की काही भागामध्ये डेझिग्नेटेड सेंटर तयार करा, की त्याला सेंटरचं डेझिग्नेशन करा आणि जे काही NGOs आहेत यांच्या मदतीनं त्या ठिकाणी हे वॅक्सिनेशनचं सेंटर सुरू झालं पाहिजे. कारण आपल्याकडे एकूण जे काही 60 वर्षाच्या वरचे आणि 45 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिडिटीवाले ज्यांचं वॅक्सिनेशन करायचं आहे यांची लोकसंख्या ही साधारण लोकसंख्येच्या 12% आहे आणि 12%चा हिशोब लावला तर साधारण 6,87,000 एवढं वॅक्सिनेशन आत्ता आपल्याला एप्रिलच्या आत करायचं आहे, कारण लगेच त्यांची सेकंड देखील वॅक्सिनेशनची वेळ त्या ठिकाणी येणार आहे. आणि आत्ता आपण दिवसाला 8 ते 10 हजार केवळ वॅक्सिनेशन करू शकतो आहे. ते 30, 35, 40 हजारापर्यंत आपल्याला वॅक्सिनेशन न्यावं लागेल, तरच आपण हे जे काही कोमॉर्बिड आणि 60 वर्षाच्या वरचे 45 आणि 60 यांना त्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकू. आणि म्हणून यामध्ये उपाययोजना वाढवली पाहिजे. महापौरांनी सांगितलं की आम्ही विशेषतः सगळ्या वॉर्डांमध्ये त्या ठिकाणी आम्ही पूर्ण व्यवस्था द्यायला तयार आहोत, रजिस्ट्रेशन करायला तयार आहोत. आम्ही देखील सगळ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की लोकांच्या व्यवस्था करायच्या असतील तर त्या व्यवस्था देखील आम्ही करू. एक मुद्दा अजून महत्त्वाचा आम्ही असा मांडलेला आहे की आज इतके पेशंट झाल्यामुळे पेशंट्सला दवाखान्यांमध्ये जागा मिळत नाही आहे. आणि म्हणून जसं मागच्या वेळेस जेव्हा मागच्या मार्चमध्ये कोविड आला आणि त्यानंतर मे जून अतिशय वाईट परिस्थिती होती, ती परिस्थिती हळूहळू आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून त्यावेळेच्या ज्या हॉस्पिटल्सने कोविड हॉस्पिटल म्हणून वॉर्ड सुरू केले होते त्यातल्या अनेकांनी बंद केले. तर आता कोविड हॉस्पिटल आणि कोविड बेड्स हे पुन्हा वाढवावे लागतील. तर त्या दृष्टीने देखील आपल्याला लक्ष हे घालावं लागेल. आणि त्याचसोबत आता अनेक ठिकाणी जे एसिम्प्टोमॅटिक आहेत तेही कोविड बेड्सवर ॲडमिट आहेत आणि कोविड बेड्स ज्यांना आवश्यक आहेत म्हणजे ज्यांचे सिम्पटम्सही आहेत आणि क्रिटिकल होत आहेत
त्यांच्याकरता आज बेड्स नाही आहेत. म्हणून आपण बघितलं असेल तर आत्ता मॉर्बिडिटीमध्ये किंवा मृत्यू संख्येमध्ये सर्वात जास्त नागपूरचे मृत्यू आहेत. म्हणजे काल जर आपण बघितलं असेल तर राज्यात 50 मृत्यू आहे, पण नागपुरात 30-32 आहे. याचं कारण ते हॉस्पिटलायझेशन अवेलेबल होत नाही आहे. त्यामुळे तात्काळ ते बेड्स वाढवण्याची मागणी आम्ही केली आहे. नवीन कोविड हॉस्पिटल डेझिग्नेट करण्याची मागणी केली आहे. ज्यांचे पूर्वी जेवढे वॉर्ड होते कोविडचे तेवढे वॉर्ड पुन्हा त्यांनी सुरू करावेत आणि ज्यांना आवश्यकता नाही त्याच्याऐवजी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कसं प्राधान्य देता येईल. दुसरं हाही मुद्दा आम्ही मांडला की पुन्हा एकदा जे हॉस्पिटल्समध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑडिटर बसवले होते की जे बिलांवर कंट्रोल करायचे सगळे ऑडिटर आता 31 मार्चच्या कामात चालले गेले, तर ते ऑडिटर्स पुन्हा त्या ठिकाणी नियुक्त झाले पाहिजे जेणेकरून हा बिलांवरचा कंट्रोल जो आहे तोही असला पाहिजे. एक मुद्दा जाऊन आम्ही मांडला की गरीब माणसाला मेडिकल कॉलेज आणि IGMC याशिवाय दुसरी जागा नाही आहे आणि तिथले बेड संपले आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाने GMCमध्ये 500 हाय डिपेंडन्सी बेड्स आणि 400 हाय डिपेंडन्सी बेड्स यातले 50 ICUचे बेड्स असं सांगितलं होतं. त्या संदर्भातली कारवाई देखील अतिशय हळू होते. आज आता आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की 25 मार्चपर्यंत त्यातले 300 हाय डिपेंडन्सी बेड आम्ही सुरू करू आणि ICUला मात्र अजून 20-25 दिवस लागतील. पण आमची मागणी आहे की अतिशय हळू काम चाललेलं आहे. काही बेड्स तर आपण त्या ठिकाणी याच्यात पार्किंग लॉटमध्ये केले होते, त्याच्यावर सुप्रीम कोर्टचा आक्षेप होता. आता त्याच्यामध्ये सुधारणा आपण करतो आहोत. पण एकूणच GMC किंवा IGMC, आता IGMCमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही रोज 2-2, 3-3 वॉर्ड कोविडचे वाढवू, तर तेही वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढते आहे आणि त्या मनाने सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल नाही आहेत. एक अजून विषय लक्षात आला की काही लोक जे होम क्वारंटाईनमध्ये आहेत ते रस्त्यावर फिरतात आणि त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात स्प्रेड करतात. त्यामुळे या संदर्भात मात्र आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की नियम डावलून जे लोक रस्त्यावर फिरत आहेत, आपला शिक्का मिटवत आहेत, यांना सरळ उचलून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि त्यात आयुक्तांनी एक चांगली गोष्ट सुचवली. मागच्या काळात स्मार्ट सिटीमध्ये आपल्याकडे सगळ्या भागात आपण कॅमेरे लावले आहेत. आता आयुक्तांनी सांगितलं की आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणून फेस रिकग्निशनचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा उपयोग करून ज्या लोकांना होम क्वारंटाईन दिला आहे ते जर रस्त्यावर फिरताना दिसलं तर ते कॅमेरे त्यांना रिकग्नाईज करू शकतात. तर काही झोनमध्ये हा प्रयोग ते करणार आहेत. मला असं वाटतं हा योग्य प्रयोग आहेत. एक अजून चांगलं महत्त्वाचं सूचना आमच्या कृष्णा भवननी मांडली की अनेक लोकांनी या दरम्यान लग्नांकरता बुकिंग्स केले होते मोठ्या प्रमाणात. आता आपण रेस्ट्रिक्शन लावल्यामुळे त्यांनी ते रद्द केले, पण आता त्यांना पैसे परत मिळत नाहीत, त्यांच्यावर पुन्हा पैसे मागितले जातात. तर याही संदर्भात काहीतरी SOP ठरला पाहिजे जेणेकरून ठीक आहे कार्यालयांचे नुकसान होणार नाही, पण लोकांनाही अनावश्यक जो खर्च आहे तो त्यांच्यावर जो लादला जातोय, भुर्दंड लादला जातोय, तोही लादला जाऊ नये. अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. माननीय गडकरी साहेबांनी देखील अनेक चांगल्या सूचना दिल्या आणि आम्ही सगळ्यांनी प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना सांगितलं की या सगळ्या कामामध्ये आम्ही पूर्णपणे सोबत आहोत आणि जे काही निर्णय हे या ठिकाणी ते घोषित करतील त्या निर्णयांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. मला असं वाटतं एकूण या बैठकीतनं बऱ्याच गोष्टींचा खुलासा देखील झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कंप्लीट लॉकडाऊनच्या ऐवजी जरा काही प्रतिबंध टाकायचे असा जो काही मुद्दा समोर आला मला असं वाटतं तो योग्य आहे. देखिए कुल मिलाकर हम लोगों ने ये बात रखी कि कंप्लीट लॉकडाउन से लोगों को बहुत तकलीफ होती है और कंप्लीट लॉकडाउन ये कोई सोल्यूशन भी नहीं है. और इसके ऊपर ये तय हुआ कि कंप्लीट लॉकडाउन की जगह हम रिस्ट्रिक्टिव इस प्रकार की पॉलिसी तैयार करेंगे जिसमें लोगों को भी उनके रोजगार और जीने के जो जरिए है उसको प्रोटेक्ट किया जा सके और साथ साथ इसका स्प्रेड बचे. इस दृष्टि से भी विचार हुआ है. वैक्सीनेशन पर विचार हुआ है. वैक्सीनेशन अभी करीब 9-10 हज़ार रोज हो रहा है, उसको 40 हज़ार तक ले जाने के लिए शहर में और ग्रामीण विभाग में बड़े पैमाने पर वैक्सीनेशन सेंटर्स कैसे बढ़ाए जा सकते हैं इस पर विचार हुआ है. लोगों को आज इतने बड़े संख्या में लोग हैं तो बेड्स नहीं मिल रहे, बेड्स कैसे उनको मिले इस पर विचार हुआ है. जो सरकारी अस्पताल है उसमें बेड्स कैसे बढ़ाया जाए इस पर हाईकोर्ट ने कुछ निर्देश दिए थे जिसका पालन अभी तक हुआ नहीं है. उसको भी तुरंत उसका पालन करके वो बेड्स कैसे बढ़ाए जाए. जैसे पिछले जून में या मई में डेजिग्नेटेड कोविड हॉस्पिटल्स की संख्या बढ़ाई गई थी, डेजिग्नेटेड कोविड बेड्स की संख्या बढ़ाई गई थी, उसी प्रकार से परिस्थिति को देखते हुए उसको बढ़ाया कैसा जाए इसके ऊपर ध्यान देने की बात हुई. और उसके साथ साथ जो एक प्रकार से लोगों को बहुत ज़्यादा बिल आते हैं
और बड़े पैमाने पर प्राइवेट हॉस्पिटल से बिल वसूले जाते हैं, तो उसके ऊपर भी कहीं ना कहीं रिस्ट्रिक्शन लगे, इस पर भी आज बातचीत हुई है। तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी आताच माहिती दिलेली आहे, नागपुरात पुन्हा लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही असं फडणवीस म्हणतायत। एक बैठक महत्त्वाची पार पडलेली आहे पालिका अधिकाऱ्यांसोबत आणि या बैठकीनंतर फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता एक आठवण महत्त्वाची, ती म्हणजे मास्क वापरण्याचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही करतो आहोत। अजूनही काही नागरिक मास्क घालत नाहीयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत नाहीयेत। त्यामुळे कृपा करून मास्क घाला, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।